नमस्कार. एक दिवस असा येतो, सगळेच शब्द तोकडे पडतात. आयुष्याचा एखादा हिस्साच गळून जातो. तेंडुलकर नेमकं कोण होते? वादळ होते, दीपस्तंभ होते, आधार होते, की आणखी कोणी होते? आज या विशेष कार्यक्रमात आपण हेच तपासण्याचा प्रयत्न करणार आहोत. या कार्यक्रमातून तेंडुलकर समजतील, उलगडतील असा माझा अजिबात दावा नाही. पण निदान त्यांना चाचपण्याचा थोडासा प्रयत्न यातून होईल असं मला वाटतंय. माझ्या सोबत आहेत मेघना पेठे. मेघना पेठेंची ओळख करून द्यायची गरज आहे असं मला वाटत नाही. त्यांच्या कथा, त्यांच्या कादंबऱ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या वाचकांना माहीत आहेत. त्यावर अनेकदा चर्चा झालेली आहे. माझ्याबरोबर दुसरे पाहुणे आहेत अशोक राहणे. अशोक राहणे हे चित्रपटाला वाहून घेतलेलं व्यक्तिमत्व आहे. चित्रपट समीक्षक आहे. चित्रपटांवर त्यांनी अनेक वर्ष लिहिलंय. तेंडुलकरांना ते अनेक वर्ष ओळखतायत. माझ्याबरोबर पुण्यामध्ये आहेत मोहन आगाशे. मोहन आगाशेंची मी ओळख करून देणार नाही. तेंडुलकरांच्या नाटकात त्यांनी केलेला नाना फडणवीस हा सगळ्यांनी पाहिलेला आहे, अनुभवलेला आहे. अनेक वर्षांचे तेंडुलकरांचे त्यांचे संबंध आहेत. माझ्याबरोबर औरंगाबादहून आहेत अजित दळवी, जे नाटककार आहेत, ज्यांना आपण ओळखतो आणि त्यांचाही तेंडुलकरांशी एक प्रदीर्घ काळाचा संवाद होता. माझ्याबरोबर नाशिकहून आहेत शंकर बोराडे. शंकर बोराडे हे एक लेक्चरर आहेत आणि त्याहीपेक्षा त्यांच्या सामाजिक कामामध्ये तेंडुलकरांचा सहभाग होता, म्हणून ते आज आपल्याबरोबर आहेत. सुरुवातीला पाहूया तेंडुलकरांविषयी त्यांचे आप्तेष्ट काय म्हणतायत. ते जेवणही घेत नव्हते आणि ते नकोच, त्यांना आयुष्यच नको होतं. ते म्हणे माझ्या जर टर्म्सवर मला जगता येणार नसेल तर मला ते आयुष्य नको. आणि मी सुखाने जगलो इतके दिवस, माझ्या वाटचं दुःख मी भोगलं आणि आता मला जाऊ दे. खूप संपन्न आयुष्य माझं होतं आणि बस मला आता, असं त्यांचीच इच्छा होती की आपण तनुजा काय म्हणाली ते ऐकलं, की तेंडुलकरांना शेवटच्या काळामध्ये जगायचं नव्हतं. ते म्हणत होते, की मी माझ्या टर्म्सवर जर जगू शकणार नसतील तर मला नाही जगायचंय. आणि हे जाणवत होतं, की त्यांच्या मनामध्ये वैफल्य भरलेलं होतं. जसं जग चाललंय ते त्याला मान्य नव्हतं. तेंडुलकरांसारखा माणूस ज्यांनी आयुष्यावर प्रेम केलं, आयुष्य शोधायचा प्रयत्न केला, असं का म्हणाला शेवटी आणि असा का निराश होऊन गेला? मला असं वाटतं की यात थोडीशी शारीरिक विकलता जी त्यांना आलेली होती आजारपणाने आणि त्या आजारपणामुळे जेव्हा एक अवलंबून राहावं लागतं दुसऱ्या माणसावर, दुसऱ्या माणसांची आयुष्य जखडली जातात तुमच्या आजारपणाशी. मला असं वाटतं की कुठल्याही स्वाभिमानी आणि विचार करणाऱ्या माणसाला हे दुःखदायकच असतं. आणि मुख्य म्हणजे तो आजार रेंगाळत होता आणि त्यांना असं जाणवत होतं की आता आपण अगदी पहिल्यासारखे होणार नाही. आणि म्हणून असं मला वाटतं की त्यामुळे कदाचित ते असं म्हणाले. त्यांचं आयुष्यावर किंवा जगण्यावर प्रेम कमी झालं अशातला भाग नव्हता. परंतु ही एक अपरिहार्य अशी वस्तुस्थिती असते की कधीतरी तुमचा देह सोडून तुम्हाला जावं लागतं. आणि हे त्यांनी मान्य केलं असं मला वाटतं. अशोक, हे सगळं बरोबर असलं, की शारीरिक विकलता आली होती, थकले होते, आजारी होते. तरी सुद्धा अवतीभोवती चाललेल्या गोष्टीही त्यांना मान्य नव्हत्या. हेही खरं आहे का? हो, अगदी खरं आहे. कारण ते आता अलीकडे मी इतके वर्ष 25 वर्ष त्यांच्याकडे मी जातोय आणि साधारणपणे महिन्यातून माझी एक फेरी असायची, त्यांच्याकडे जाणं असायचं आणि आमच्या खूप सिनेमावरती गप्पा व्हायच्या. पण असं उत्तरोत्तर असं जाणवत गेलं, की त्यांना खूप त्रास व्हायचा अवतीभोवती जे चाललेलं होतं. खूप म्हणजे मध्यंतरी ते नरेंद्र मोदीचं प्रकरण जे गाजलं वगैरे. मला त्यावेळची एक आठवण, मी त्यांच्याजवळ बसलो होतो आणि त्याच दिवशी ते सगळं प्रकरण गाजलं होतं आणि मी बसलो होतो आणि टाइम्स ऑफ इंडियाच्या मुलीचा फोन आला, पत्रकार तरुण मुलीचा फोन आला आणि ती मग त्यांच्याशी बोलत होती. मी पलीकडनं ऐकत होतो. आणि त्यांचंच बोलणं अर्थात मला ऐकलं. तर ते म्हणाले, की "व्हॉट डू यू मीन? की मला जर हातात खरोखर गन असेल आणि नरेंद्र मोदी समोर असेल, तर मी गोळी घालणार आहे का?" पण माझ्या मनाशी, की आपल्या सगळ्यांच्या मनाशी असा विचार येणं हे त्याच्यापेक्षा भयानक आहे. इतकं काहीतरी भयानक चाललेलं आहे. ती अस्वस्थता मी तुमच्या माझ्या मनातली व्यक्त करतो आहे. तर ही अस्वस्थता त्यांच्या मनामध्ये फार मोठ्या प्रमाणात होती आणि त्यांचं संबंध लेखन, त्यांचं सगळं जगणं पाहिलं तर माणसाविषयीचं कुतूहल, सर्वसामान्य माणसाविषयीची त्यांना असलेली आस्था, की मोठी माणसं जगत असतात, पण सर्वसामान्य त्यांच्या जगण्या रोजच्या व्यवहारातनं त्यांचं जगणं म्हणजे त्यांनी म्हटलेलं आहे, कौतुकाने असं म्हटलेलं आहे, की मुंबईचा माणूस डोंबिवली कर्जतपर्यंत जाणारा तो संध्याकाळी असा त्या ट्रेनमध्ये लोकलमधून असा हे झालेला असतो शारीरिकदृष्ट्या आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा तो टवटवीत होऊन येतो. हे माणसामध्ये येतं कुठून? असं पुन्हा त्याचं कौतुक देखील आहे. तर ह्या सगळ्यातनं जगणारा हा सामान्य माणूस आणि त्याचं जगणं दिवसेंदिवस कसं विचित्र होत चाललेलं आहे. त्याचं जगणं असहाय्यपणे त्याच्या आयुष्यात जास्त येतो आहे. तर ती आणणारी जी व्यवस्था आहे, जी दिवसेंदिवस फार मुजर होत चालली, त्याचा त्यांना खूप राग होता.
अगदी बरोबर आहे. मला मोहन आगाशेंकडे जायचं आहे. आगाशे पुण्याला आहेत. आगाशे, मला सांगा, अशा प्रकारे जगण्याशी लढणारे तेंडुलकर अचानक वैफल्यग्रस्त झाले असं तुम्हाला वाटतंय का? का ही एक प्रक्रिया होती अनेक वर्ष चालणारी? जगण्यावर इतकं निस्सीम प्रेम करणारा मनुष्य, माणसाविषयीचं अपार कुतूहल, माणसामधल्या या उद्रेकाचा किंवा व्हायलन्सचा जन्म कसा होतो हे जाणून घेण्याची त्यांची प्रचंड तळमळ, हे सगळं बघताना आणि हे सगळं करताना देखील हे सगळं एका बाजूने अलिप्तपणे बघणं ही किमया फार कमी लोकांकडे दिसते. ती मला तेंडुलकरांकडे दिसली. दुसऱ्या विषयामध्ये त्यांच्या आत्ता गेल्या 6 महिन्यामध्ये नक्कीच असं वाटलं होतं, म्हणजे काही लोक आले होते की ते डिप्रेशनमध्ये आहेत. तेव्हाही मी सायकियाट्रिस्ट असूनसुद्धा मला असं वाटतं की ज्या चौकटीत, वैद्यकीय चौकटीत आपण विचार करतो कुठले, तिथे एखादं डायग्नोस्टिक लेबल देणं सोपं आहे, पण संवेदनाशील माणसाचा वास्तववाद, याला डिप्रेशन कधी म्हणायचं आणि वास्तव कधी म्हणायचं, आणि आजूबाजूला जर आपण बघत चाललो तर त्यांचं नेहमीचं वाक्य आहे की मन चांगलं काम करण्यासाठी सुद्धा गुंडगिरी करायची वेळ आली आहे. हे किती वाईट आहे. आता निखिल बोल नाही, पण आज सुद्धा मला असं वाटलं किंवा मी जेव्हा आता हे मीडिया बघतो, जेव्हा अशा काही घटना घडतात दिखत, त्यावेळेला मीडियाचं ज्या प्रकारचं वर्तन असतं, वल्चर गिधाडे नावाचं नाटक तेंडुलकरने इतक्या वर्षापूर्वी लिहिलं, हां, हे कुठंतरी भविष्य काळातली चाहूल घेणारं की एकूणच सामाजिक वर्तणूक कशी होणार आहे माणसाची, आणि हे आपल्याला आता पदोपदी जाणवतं असं मला वाटतं. आणि हे बघून त्यांचं मन विषण्ण होणं स्वाभाविक आहे, कारण ते फारच संवेदनाशील होते. आपण माणसं जमवून घ्यायच्या नादाखाली आपण काय करायचं याच्याशी जमवून घेतलं पाहिजे असं म्हणतो, तसं तिथं न म्हणता त्याचं ॲनालिसिस करून त्याच्यावर विचार करणारे तेंडुलकर होते. अगदी बरोबर आहे आगाशे, की कोणत्याही संवेदनशील माणसाला, मन जागं असणाऱ्या माणसाला अस्वस्थ करणारी ही परिस्थिती आहे. माझ्याबरोबर अजित दळवी आहेत. दळवी, मला तुम्ही अनेक वर्ष तेंडुलकरांना ओळखताय. तेंडुलकरांमधला हा जो बदल आहे, की आजूबाजूची परिस्थिती असेल, माणसं असेल, गिधाडासारखी होत आहेत, नुसता मीडिया नाही, सर्व क्षेत्रातले लोक गिधाडासारखे आयुष्यावर तुटून पडत आहेत, हे दिसत असताना तेंडुलकरांसारखा कलावंत हा अस्वस्थ होणं स्वाभाविक आहे. तुम्हाला काय जाणवलं होतं? नाही, मलाही जाणवलं आणि त्यांच्या मनातलं नैराश्य हे बऱ्याच वर्षांपासून मी पाहतोय. एक 3-4 वर्षापूर्वी औरंगाबादला आम्ही त्यांची मुलाखत घेतली होती. त्या मुलाखतीच्या वेळेला सुद्धा त्यांच्या बोलण्यामध्ये सगळं नैराश्य होतं असं जाणवतं. त्यानंतर कमलाचं जेव्हा टेलिव्हिजनसाठी रूपांतर करायला गेलो, त्यावेळेला आमच्या ज्या गप्पा झाल्या, तेव्हा त्यांच्या बोलण्यातनं असं होतं की या देशाकडनं आता माझ्या फारशा अपेक्षा राहिल्या नाहीत, आणि या देशातला सामान्य माणूस जो आहे त्याचं जगणं या देशात बरं राहील असं काही मला याच्यापुढे वाटत नाही, असं नैराश्य त्यांच्या बोलण्यातनं दिसायला लागलं. आणि मला असं वाटतं की हे परिस्थितीमुळेच झालेलं असलं पाहिजे. आत्ता जे अजितने सांगितलं आणि मोहन आगाशेजी म्हणाले, हे सगळं असलं तरी तेंडुलकर शेवटपर्यंत, म्हणजे ते स्वतः मनातून खचले, म्हणजे व्यक्तिगतरित्या खचले नव्हते, आजूबाजूची परिस्थिती पाहून खचले होते, तरी सुद्धा त्यांनी कधीही तरुण माणसांच्या पाठीशी उभं राहणं सोडलं नाही. तर मेघना, काय होते तेंडुलकर आपल्या सगळ्यांसाठी? काय होते आपल्या पिढीसाठी? काय होते? निखिल, खरंच थोड्या शब्दांमध्ये हे मांडणं कठीण आहे. मी तुला अगदी स्पष्टपणे सांगते, माझं त्यांच्याबद्दलचं मत, ते जीवनाभिमुख होते. त्यांनी जगण्यावर मनपूत प्रेम केलं. हे वैफल्य वगैरे ही सगळी गोष्ट जी आहे ती अटळ असते आणि एक फेज असते, परंतु तेंडुलकरांनी सर्वसाधारणपणे जगण्यावरती प्रेमच केलं. आणि मी तुला अगदी खरं सांगते, मी आत्ता त्यांना आजारपणामध्ये जेव्हा भेटले तेव्हा सुद्धा ते डिसेंबरमध्ये लॅपटॉप घेऊन बसले होते. मला म्हणाले, काय वाचतेस? तुझ्यासारख्या मुलींनी वाचलं पाहिजे. तू विचार करतेस इथपर्यंत ठीक आहे, पण इतर काय करतायत ते बघितलं पाहिजे. बघतेस ना, मग झालं तर लिहिलं नाहीस तरी चालेल. यु नो, ही वॉज सो मच इंटरेस्टेड इन लिव्हिंग अँड इन अदर पीपल्स लाईव्स, की मला नाही वाटत हे वैफल्य वगैरे जे आपण असं म्हणतोय ते साचत गेलं होतं. आणि ही एक फेज असते, आणि त्यावेळेला त्यांचे जे काही उद्गार असतील तेच फक्त आपण घेऊन बसण्यामध्ये अर्थ आहे असं मला वाटत नाही. तेंडुलकर हा जगण्यावर मनपूत प्रेम करणारा माणूस होता आणि शेवटपर्यंत. अगदी बरोबर आहे. तेंडुलकर हे 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 एका रेषेत व्यक्त करणारं व्यक्तिमत्व नव्हतं, हे कॉम्प्लेक्स व्यक्तिमत्व होतं. त्यामुळे एका बाजूला आजूबाजूच्या परिस्थितीविषयी वैफल्यता, एक अस्वस्थता त्यांच्या मनात होती,
तरी सुद्धा जगण्यावरचं प्रेम त्यांनी सोडलं नव्हतं. इतका कॉम्प्लिकेटेड माणूस आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. ही चर्चा अशीच पुढे चालू राहील. पण आता मला घ्यायचं आहे एक ब्रेक. पहा फक्त आयबीएन लोक. ब्रेक नंतर तुमचं स्वागत. तेंडुलकर नक्की कोण होते? सापडलाय असं म्हणताना सुटून जाणारा हा माणूस होता का? सुरुवातीला या सेगमेंटच्या मी तपासणार आहे तेंडुलकर साहित्यिक म्हणून कोण होते. आधी बघूया हिंदी साहित्यिक आणि आपले मराठीतले काही नाटककार त्यांच्याविषयी काय म्हणतात. मुझे ऐसा लगता है कि पिछले दिनों या पिछले वर्षों किसी आधुनिक नाटककार के नाटक हिंदी में सबसे ज़्यादा आए हों तो वो विजय तेंदुलकर के ही आए. मुझे ऐसा लगता है कि एक भी ऐसी नाट्य मंडली नहीं होगी जिसने विजय तेंदुलकर के ये 3-4 नाटक जो मैंने आपको बताए वो न किए हों. मेरा ख्याल है कि तेंदुलकर एक बहुत बड़ी हस्ती थे और उन्होंने एक बार फिर से नाटक को एक प्रश्नवाचक विधा बनाया और ऐसे प्रश्न पूछे जो तीखे थे और तथाकथित पवित्रता और निजीपन और सामाजिकता की अवधारणाओं को प्रश्न चिन्हित करते थे. तो उनका निधन सिर्फ मराठी रंग जगत की क्षति नहीं है बल्कि ये समूचे भारतीय कला जगत की क्षति. देखिए हिंदी में सन 60 के बाद 60 के आसपास 3 नाटककार बहुत प्रसिद्ध हुए, बहुत लोकप्रिय हो गए. उनमें हिंदी का मोहन राकेश थे, बंगला के बादल सरकार थे और मराठी के विजय तेंदुलकर थे. इनमें मैं समझता हूँ कि सबसे ज़्यादा शक्तिशाली लेखक या नाटककार मुझे विजय तेंदुलकर ही लगते हैं. विजय तेंदुलकर ने जिंदगी का कोई क्षेत्र नहीं छोड़ा है जिस पर उन्होंने गहरी अंतर्दृष्टि के साथ और एक नाटककार के स्वभाव के साथ, कौशल के साथ नाटक ना लिखे हों. भारतीय साहित्य आधुनिक परंपरेचा एक मोठा दुवा निखळला आणि भारतीय रंगभूमीच्या संदर्भात बोलायचं झालं तर शंभू मित्रांनंतर भारतीय रंगभूमीला स्वातंत्र्योत्तर काळात बसलेला हा दुसरा हादरा. भारतातलं असं एकही प्रांत नसेल, एकही भाषा नसेल की ज्या ठिकाणी विजय तेंडुलकरांची आधुनिक संवेदनाची नाटकं ही मंचित झालेली नाही. एक फार मोठा तो सांस्कृतिक प्रवाह होता आधुनिक विचारसरणीचा आणि तो आज या 80व्या वर्षी आपल्यातनं गेला. मेघना, हे जे सगळे आपण चारी प्रतिक्रिया पाहिल्या त्याच्यातल्या पहिल्या 3 हिंदी होत्या आणि त्या मी जाणीवपूर्वक घेतल्या होत्या. कारण विजय तेंडुलकरांना मराठी लेखक, मराठी साहित्यिक म्हणणं हे त्यांना कमीपणा देणं आहे असं मला वाटतं. विजय तेंडुलकर हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा साहित्यिक होता. म्हणजे त्यांना नोबेल पुरस्कार मिळेल की नाही, मिळायला हवा की नाही या वादात मी जात नाही. पण त्यांचं साहित्य हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं होतं, आंतरराष्ट्रीय संवेदना व्यक्त करणारं होतं असं मला वाटतं. तुला काय वाटतं? लेखक म्हणून तू त्यांच्याकडे कसं बघतेस? पुरस्कारापलीकडचा माणूस होता तो आणि भाषांपलीकडचाही माणूस होता. कारण ज्यांनी माणसाला जाणण्याचा सतत आणि अविरत प्रयत्न केला निरंतर सातत्याने आणि माणूस हाच ज्याच्या विचाराच्या केंद्रस्थानी कायम होता, त्याचं जगणं, त्याचे संघर्ष, त्याची सुखदुःख, त्या माणसाला आपण एका भाषेमध्ये एका प्रांतामध्ये बंदिस्त करू नये. आपण त्याला भारतीय सुद्धा म्हणू नये. आणि मला असं वाटतं की तो सगळ्या माणसांचा होता. मला असं वाटतं की आता सगळ्यांनीच सांगितलं त्यांचं माणसावरचं प्रेम आणि हे अत्यंत सहजपणे प्रतीत होणारी गोष्ट होती. अतिशय जेन्युइन ते मुळात त्यांच्यामध्ये असल्यामुळे. तर माणूस म्हणजे काय किंवा काय काय, तर मला असं वाटतं माणूस म्हणजे स्खलनशीलता, माणसाचं चुकणं, कधी कधी जाणून बुजून चुकणं, कधी कधी निरागसपणे जाणत नाही म्हणून चुकणं. माणूस म्हणजे सरमिसळ, म्हणजे योग्य अयोग्य, चूक बरोबर, चांगलं वाईट अशी विभागणी माणसाची करता येत नाही. या सगळ्याच्या मध्ये किंवा हे दोन्ही एकत्र माणसामध्ये असतं. तर हे असं एक रसायन, सरमिसळ अशी म्हणजे माणूस. आणि तिसरं म्हणजे माणूस हा अनप्रेडिक्टेबल असतो, तो अंदाज चुकवतो.
तर ही जी माणसाची लक्षणं आहेत त्या तिन्ही लक्षणांचं अतिशय प्रखर भान तेंडुलकरांच्या मध्ये होतं असं मला नेहमी जाणवलेलं आहे आणि ते भान त्यामुळेच त्यांच्या पात्रांमध्ये उतरलं. आणि म्हणून मी तुला सांगते निखिल की विविध स्तरांवरची माणसं, विविध कुवतींची माणसं ही तेंडुलकरांच्या पात्रांशी रिलेट करू शकली. त्यांना ती पात्र आपल्याबद्दलच काहीतरी सांगतायत, आपलं ते चित्रण आहे असं वाटू शकलं. तेंडुलकरांना पूर्ण जाणणारा माणूस खरोखरच विरळा सापडेल, परंतु साध्या माणसांना सुद्धा तेंडुलकर आपले का वाटले, तर ते ह्यामुळे वाटले असं मला वाटतं. हे त्यांचं सर्वप्रथम लेखक म्हणून महत्वाचं योगदान आहे असं मला वाटतं. दुसरं अतिशय महत्वाचं म्हणजे समाजाने सर्वांसाठी सर्वसाधारणपणे जे नियम बनवलेले आहेत ते नियम पाळताना व्यक्ती जी असते तिची जी कोंडी होते किंवा दमछाक होते ती तेंडुलकरांनी फार चांगली जाणली, स्वतःच्या आयुष्यातनं पण जाणली, स्वतः जगताना पण जाणली. आणि त्यामुळे त्यांचं म्हणणं असं होतं की नियम मोडणारा प्रत्येक माणूस अनैतिक असत नाही किंवा नियम पाळणारा प्रत्येक माणूस नैतिक असत नाही. बरोबर आहे. तर ही जी आपली सरधोपट व्याख्या आहे ती त्यांनी मुळामध्ये मोडीत काढली. आणि त्यांनी नियम मोडणाऱ्या आणि म्हणून ज्याला आपण चुकला असं म्हणतो नियम मोडणाऱ्या माणसांना सुद्धा त्यांनी हिरो केलं. आणि त्यांचं नियम त्यांनी का मोडले त्याच्या मागची मजबुरी त्यांची आणि त्याच्या मागची त्यांची सगळी तगमग ही तेंडुलकरांनी जाणली आणि मांडली, ती केंद्रस्थानी मांडली. आणि हे मला त्यांच्या बाबतीमध्ये मला एकच सांगायचं आहे ते म्हणजे तेंडुलकरांबद्दलचा एक आक्षेप असा असतो की तेंडुलकर निष्कर्षाला येत नाहीत किंवा सोल्युशन काय देतात. मला असं वाटतं की तेंडुलकरांसारखा माणूस जो जीवनाचा प्रवाही स्वभाव जाणतो, जो सर्व बाजूनी विचार करू शकतो आणि सतत त्या इतक्या प्रगल्भ आणि खोल मनुष्याला निष्कर्षाला येणं हे मान्य नसतं. त्याला येता येणार नाही असं नाही, पण त्याला ते मुळात तत्वतःच मान्य नाही होऊ शकत. निष्कर्ष इतका सोपेपणाने काढता येत नाही आणि तो काढू नये मी असं जरा त्याला मोहन वाटतं. आगाशेंकडे जातो. आगाशे, तुम्ही तेंडुलकरांच्या घाशीराम कोतवालमध्ये नानाची भूमिका केलीत. कलाकार म्हणून तुमचा तेंडुलकरांशी संपर्क आला असेल, एक डॉक्टर म्हणूनही आला असेल, त्यानंतर एक मित्र म्हणूनही आला असेल. मला सांगा, एक साहित्यिक किंवा एक नाटककार म्हणून तुम्ही त्यांचं विश्लेषण कसं कराल? त्यांचं विश्लेषण करणार मी कोणत्या हसतील मी जर विश्लेषण केलं. नाही नाही, बरोबर आहे, पण मला असं वाटतं की काय असं की आपण लोक हल्ली बघतो प्रॉस्पेक्टचा विचार करून करिअर गायडन्स काय आहे घेऊन लोक आपापले व्यवसाय निवडतात. मला वाटतं लेखन हे अंगभूत होतं, ते त्यांचं माध्यम होतं आणि ते त्यांना निसर्गात आलेलं होतं आणि ते त्यांनी मानलं, कष्टाने ते आले त्यात. वृत्तपत्रीय लिखाण करत त्यांनी एक्सप्रेशनिस्टिक त्यांचं नाटक हे चालू ठेवलं. आणि मगाशी सांगताना आलं जीवनाबद्दल वैफल्य म्हणता तुम्ही, पण ही सगळी तरुण पिढी आज जर पाहिलीत तर सगळ्यात जास्त करायला तरुण लोकांचा, तरुण नाटककार, तरुण दिग्दर्शक मोहित टाकळकर, लता रवींद्र मनस्विनी, सचिन कुंडलकर, संदेश कुलकर्णी, अमृता, हे सगळे लोक आज तेंडुलकरांना सगळ्यात जवळचे होते. याचं कारण त्यांच्याशी समरस होण्याची त्यांची क्षमता किंवा पातळी. मला आठवतं ह्या गेल्या 8 महिन्याच्या याच्या पहिल्या 3 महिन्यात सुद्धा त्यांनी डॉक्टरांना सांगितलं तुम्हाला असं वाटतं काही होणार आहे, मग पूर्ण परवानगी दिली आणि अत्यंत खडतर याच्यातून शिरीष प्रयागांकडे चॅलेंज घेऊन त्यांनी ते उत्तम होऊन बाहेर पडले. तोपर्यंत चांगले होते, ह्या गेल्या 2 महिन्यामध्ये त्यांना शरीर ते साथ दिला असं होतं. पण साहित्यिक म्हणून त्यांना ती फुटपट्टी त्यांच्या मानवतेपासून दूर काढता येणार नाही, त्यांच्या माणसाविषयीच्या प्रेमापासून दूर काढता येणार नाही. ते व्यक्त करण्याची त्यांची अभिव्यक्ती ही नाटक लिहिण्याची होती. त्यांचे संवाद काढून बघा, संवाद सुटे जर वेगळे काढले तर ते काही नाटकातले आहेत किंवा असं वाटत नाहीत, रोजच्या संभाषणातली वाक्य आहेत ती. पण ते जेव्हा एकत्र होऊन त्यातनं जे नाट्य निर्माण होतं, हे तेंडुलकरांचं वैशिष्ट्य नाटकात असं होतं. म्हणजे त्याच्या आधी एक नाटकाची भाषा होती ती वेगळी आणि तेंडुलकरांची नाटकाची भाषा ही काय अशी थिओरिटिकल किंवा पुस्तकी भाषा नाही, ही रोजच्या जगण्यातली भाषा होती. आणि त्यामुळे त्यांच्या नाटकात काम करताना नेहमीच तुम्हाला माणसाच्या जास्तीत जास्त आपण जवळ आहोत खऱ्या अर्थाने असं फिलिंग यायचं. इव्हन घाशीराम करताना, घाशीराममधली प्रवृत्ती म्हणजे वरून ऐतिहासिक दिसणारं नाटक किती युनिव्हर्सल आहे याचा प्रत्यय. म्हणजे पुण्यामध्ये सगळ्यात त्याला विरोध झाला, पण जितके आम्ही पुण्यापेक्षा दूर गेलो तिथे तिथे त्या नाटकाची युनिव्हर्सॅलिटी पोचली आणि ते नाटक नाना घाशीरामचं न राहता सत्ता लोलूप माणूस आणि सत्तेसाठी सामान्य माणसाचा वापर करणारा सत्ता सामान्य माणूस यांच्यातलं नाटक म्हणून ते लोकांनी बघितलं.
तेंडुलकरांच्या पात्रांविषयी, त्यांच्या एकूणच नाटकांविषयी किती बोलावं आणि किती बोलू नये, किती तपासावं, किती पैलू आहेत, हे शोधण्याचा जरी प्रयत्न केला तरी माणूस थकून जातो. ही चर्चा पुढे चालू राहणार आहे, पण मला आता घ्यायचा एक ब्रेक. ब्रेक नंतर आपल्याबरोबर असलेले इतर पाहुणेही याच्यामध्ये येणार आहेत. आपल्याकडे अजित दळवी आहेत, नाशिकचे पाहुणे आहेत, मुंबईतही काही नवीन तरुण आपल्या सोबत सामील झाले आहेत, त्यांनाही मी चर्चेमध्ये आणणार आहे. पण आता घेऊया एक ब्रेक. पहा फक्त आय बिन लोक. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण तपासतो आहोत विजय तेंडुलकर, लेखका पलीकडचा लेखक. मी जातोय औरंगाबादला अजित दळवींकडे. दळवी, आतापर्यंतची चर्चा तुम्ही ऐकता आहात. मला तुम्हाला विचारायचं आहे, तेंडुलकरांनी साहित्य लिहिलं, त्यांनी एकांकिका लिहिल्या, नाटकं लिहिली, सिनेमे लिहिले, दूरदर्शनला सुद्धा त्यांनी काही कार्यक्रम केले. त्यांना भारत सरकारने विशेष निर्माता म्हणून नेमलेलं होतं. मला असं दिसतंय ज्या ज्या क्षेत्रात ते गेले त्या त्या क्षेत्रात त्यांनी वेगळे प्रयोग करायचा प्रयत्न केला. तुम्हाला काय वाटतं, म्हणजे एक वेगळी वाट त्या क्षेत्रात घालून देण्याचा त्यांनी प्रयत्न केला का, आणि केला असेल तर तो कसा केला? थोडंसं विश्लेषण तुम्ही करू शकाल का? हो, पहिल्यांदा मी आतापर्यंत जी चर्चा झाली त्याच्याबद्दल थोडंसं अगदी. सांगतो की इतका संपूर्णपणे लेखक असलेला माणूस मी पाहिलेला नाही. तेंडुलकर हे संपूर्णपणे लेखक होते. बरेच लेखक आमच्यासारखे पार्ट टाइम लेखक असतात. म्हणजे ते लेखकही असतात, त्यांचे कदाचित वक्ता होण्याची ॲम्बिशन असते, त्यांचं इतरही काही इंटरेस्ट असतात. परंतु ज्याचा संपूर्ण इंटरेस्ट लेखनात होता, त्याचं जगणं हे संपूर्णपणे त्याच्या लेखकपणाशी निबद्ध होतं. अशा प्रकारचा माणूस म्हणजे तेंडुलकर, यात काहीही शंका नाही. आणि ते ज्या ज्या क्षेत्रात गेले, तुम्ही म्हणालात तसं, त्या त्या क्षेत्रामध्ये त्यांनी अत्यंत चांगली कामगिरी केली आणि त्यांच्या वाटेवरून मग बाकीचे सगळे चालत राहिले. म्हणजे त्यांनी नवीनच वाट निर्माण केली असं आपल्याला म्हणता येईल. हे नाटकात तर आहेच, आपल्याला माहिती आहे 1955 साली त्यांनी पहिलं नाटक लिहिलं आणि त्यानंतरच नव्या नाटकांचा प्रवाह सुरू झाला. आता हिंदी एका साहित्यिकाने आपल्यापुढे सांगितलंच की भारतामध्ये भारतीय रंगभूमी ज्यांनी निर्माण केली असे जे नाटककार आहेत त्यांच्यामध्ये विजय तेंडुलकर हे नाटककार आहेत. तेव्हा त्याबद्दल आपण काही फार बोलायचं कारण नाही. सिनेमात सुद्धा त्यांची कामगिरी अशीच आहे असं आपल्याला दिसतं की सामनापासून ते सिंहासनपर्यंत, इकडे मंथन या चित्रपटापासून इतर चित्रपटांमध्ये त्यांनी नव्या पाऊलवाटा घालून दिल्या. आता उदाहरणार्थ मंथन हा चित्रपट पहा. बराचसा मंथन हा चित्रपट हा आपल्याला एखाद्या डॉक्युमेंटरीसारखा दिसतो. म्हणजे असं आपल्याला वाटतं की एखादी डॉक्युमेंटरी आहे की काय, आयुष्याशी इतके जवळून ते जात आहेत तेंडुलकर, असं आपल्या लक्षात येतं की नंतरचे चित्रपटही आपोआपच बदलायला लागतात. अर्धसत्य या चित्रपटाचंही मला खूप आश्चर्य वाटलेलं होतं की अर्धसत्य हा चित्रपट इतका का पॉप्युलर झाला, असा प्रश्न माझ्या पुढे निर्माण झाला होता. आणि त्याचंही उत्तर असं की सामान्य माणसाला जे जगणं, सामान्य माणसाचं खूपसं जगणं हे पोलिसांशी निबद्ध असतं किंवा पोलीस चौकीशी निबद्ध असतं किंवा त्यांचा संबंध जास्त येतो पांढरपेशांपेक्षा. तर या माणसाला जे जीवन अगदी जवळून दिसत होतं तेच त्याला अर्धसत्यमध्ये बघायला मिळालं. म्हणून मुळात कदाचित कमी ऑडियन्ससाठी असलेला हा चित्रपट सुद्धा अतिशय लोकप्रिय झाला असं आपल्याला दिसेल. टेलिव्हिजनच्या बद्दल मला बोलता येणार नाही, परंतु नाटक, सिनेमा या क्षेत्रांमध्ये अशा नव्या पाऊलवाटा घालून देणं आणि या वाटेवरनं चालणाऱ्या सगळ्यांशी अत्यंत जवळचा संबंध असणं, त्यांना काही सुचवत जाणं, ते अगदी काय काम दळवी, मी करतात तुमच्याकडे ते येतो बघत परत. जाणं. मला राणेंना आणि- विचारतंय, राणे, सिनेमाचा विषय निघालाय. 70च्या दशकामध्ये श्याम बेनेगल, गोविंद निहलानी हा जो तेंडुलकरांचा सिनेमा आहे तो एकटा नाही, त्यांनी संपूर्ण भारतीय सिनेमासृष्टीला एक वेगळा चेहरा दिला. जो सत्यजित रेंनी पथेर पांचाली काढून देण्याचा प्रयत्न केला होता तो तेंडुलकरांनी हिंदीमध्ये श्याम बेनेगल यांच्या सोबतीनं दिला. मला सांगा की सिनेमाचे पटकथाकार म्हणून, म्हणजे श्याम बेनेगलांचं श्रेय आहे, गोविंद निहलानीचं श्रेय आहे, ते मी काढून घेऊ इच्छित नाही, पण पटकथाकार म्हणून त्यांचं श्रेय त्यांना तुम्ही कसं द्याल? नाही, पटकन सांगायचं, तुम्ही बेनेगलांचा उल्लेख केला तर पटकन सांगायचं तर असं की बेनेगलांनी जोपर्यंत तेंडुलकरांना लेखक म्हणून घेतलं पटकथाकार म्हणून, तर पहिले सिनेमे तेंडुलकरांनी लिहिलेले आहेत.
तर ते सिनेमे वेगळे आहेत. निशांत, बेनेगलांचे. अंकुर, मंथन. अंकुर, निशांत, मंथन यात हे बेनेगलांचे सिनेमे नंतरचे लगेच फरक लक्षात अधिक येतो. सशक्त आहेत कारण पहिले सिनेमे. तिथे एक चांगला लेखक अर्धसत्य आणि अर्धसत्य हजार चुरासिरमा हा हे गोविंद निलांचे गोविंद सिनेमे निलांचे दोन बघितले सिनेमे तर लक्षात तुम्हाला येईल लगेच तुझ्या. फरक कळतो की तेंडुलकरांना ते आयुष्य आरपार बघणारे होते. कला ही नंतर आहे. पहिलं त्यांना माणूस आणि जगणं भोवतालचं याच्याविषयीचं प्रचंड कुतूहल आहे आणि ते आस्थेवाईकपणे बघत होते. मग तो रामन राघवला सुद्धा ते त्या आस्थेने बघायचे आणि चांगल्या माणसाला सुद्धा त्या भाषेने की चांगला वाईट असा फरक कधी केला नाही. मगाशी मेघना म्हणाला त्याला सुद्धा ऍड करायचं होतं की त्यांनी कधी बाजू घेतली नाही म्हणून काही टीकाकारांनी त्यांच्यावरती हे केलं की ते बाजू घेत नाही. चांगला लेखक कधीच बाजू घेणार नाही. तो आयुष्याविषयी बोलतोय. म्हणजे आक्रोशविती आपल्या आक्रोशविषयी असं लिहिलं गेलं होतं की आक्रोश पाहताना असं वाटतं की ते भिकुलानेला काही लोकांना भिकुलाने आवडेल त्यांनी भिकुलानेच्या बाजून पाहावा आणि काहींना भास्कर कुलकर्णी भास्कर पाहावा अशी तेंडुलकरने चलाखी केलेली नाही, आहे. पण मी तुम्हाला विचारतो तेंडुलकरांचा खरे पण म्हणजे बघा तो अर्धसत्य मधला जो शेवट गोविंद निलांनी केला की त्याला पकडतात म्हणजे त्या ओमपुरीला इन्स्पेक्टरला पकडतात. तेंडुलकरांची मूळ पटकथा तो ओमपुरी डोक्यामध्ये गोळी घालून आत्महत्या करतो. म्हणजे इतका फर्स्टेट झालेला माणूस दुसरं काही करू शकत नाही. तेंडुलकरांचं म्हणणं होतं हेच सत्य आहे. हे सत्य आहे. म्हणजे गोविंद निलानीला सापडलेलं सत्य आणि तेंडुलकरांचं सत्य याच्यामध्ये फरक होता. त्यांचं खूप भांडण झालं शेवटी. तेंडुलकरांनी इतकं त्यांना सांगितलं की माझं नाव सुद्धा देऊ नको. फक्त शेवटावर नाव वाजणार की त्यांनी काय केलं की मला कुठेतरी डेफिनेट शेवट सिनेमा आहे डेफिनेट शेवट पाहिजे. नाटकाचा प्रेक्षक वेगळा आहे. तेंडुलकरांचा नाटकाचा प्रेक्षक मग तो मराठी असेल बंगाली असेल कुठल्याही भाषेतला असेल तो वेगळा आहे. पण जर सिनेमा असेल तर मला एक डेफिनेट त्याचा शेवट द्यावा लागेल. आणि डेफिनेट शेवट म्हणजे काय तर रामा शेट्टीचा मृत्यू आणि रामा शेट्टीला मारणार कोणतं हिरो मारणार. म्हणजे हिंदी फिल्मी टाईप तो झाला आणि तिथंच तेंडुलकरांचा वाद होता की हे एका रामा शेट्टीला मारून ती सिस्टीम आहे. रामा शेट्टी त्या सिस्टीमचं एक प्याद बरोबर आहे. आहे. म्हणजे ही साधी उत्तर मिळणार ही नाही. साधी उत्तरं नाही. तेंडुलकरांनी कधी साधी उत्तरं दिलीच नाही. सोपी, आणि साधी त्यांना काहीच नाही. त्यांनी द्यायचीच नव्हती त्यांना त्याच्या म्हणून जसं मी नाही, मला पुढचा प्रश्न आहे याच्यातून निघतो. म्हणूनच ते राज कपूर किंवा दिलीप कुमार यांच्याबरोबर त्यांची बोलणी झाली सिनेमा करावा त्यांनी म्हणून ते करू शकले नाहीत का? नाही, जेव्हा कारण तेंडुलकरांचं सत्य राज कपूरला आणि दिलीप कुमारला परवडणारं सत्य नव्हतं. राम तेरी गंगा मैली राज कपूर शूटिंग करत होते. अर्ध पिक्चर शूट झालेलं होतं आणि त्यांनी अर्ध सत्य घरी आणून रात्री पाहिलं आणि ते इतके बेभान झाले ते फिल्म बघून. सकाळी 6 वाजता त्यांचा माणूस तेंडुलकरांना पार्ल्याला बोलवायला आला की राज साहेबने अभी कभी बुलाया म्हणून. आणि मग ते गेले वरती सगळे तपशील सांगत नाही ते गेले त्यांच्याकडे आणि राजसाहेब म्हणाले की मी आता अशी फिल्म करतोय. तर त्या फिल्ममध्ये त्यांनी का बोलवलं तर अर्धसत्य आणि एकूण तेंडुलकरांची प्रतिमा काय तर सोशिओ पॉलिटिकल समज असलेला लेखक. आणि मग मी राम तेरीमध्ये काय करतो ते सोशिओ पॉलिटिकल विषय मांडतोय. पण तो पुन्हा एक राज कपूर स्टाईलचा हिंदी सिनेमाच्या चौकटीतला होता आणि ते असं म्हणाले की आता या सिनेमात तुम्ही मला ही पटकथा दुरुस्त करून द्या. तेंडुलकर म्हणाले असं मला अर्ध्यावरणार नाही काम मी नवीन पटकथा लिहू शकतो. आणि मग त्यांनी म्हणाले की त्यांच्या लक्षात राज कपूरच्या की नाही ती दुरुस्ती नाही करता येणार. हे तुमचं वास्तव तुम्ही पाहिलेलं आहे त्याच्यात मी माझं वास्तव नाही आणू शकत. जे पॉलिटिकल सोशो पॉलिटिकल वास्तव ते मला आता आणून या गोष्टीमध्ये शिरता येत नाही. मी तुम्हाला पाहिजे तर नव्याने सिनेमा लिहून देईन. आणि ते राजकारणानं पटलं आणि त्यांनी नवीन सिनेमा त्यांना रिश्वत नावाचा लिहायला दिला होता. पण तो झाला नाही. तो नाही झाला. मला एकच मोह होतोय सांगायचा 1 मिनिटामध्ये की आपण जे असं म्हणतोय की राज कपूर किंवा दिलीप कुमार बरोबर त्यांचं जमलं नाही असं नाहीये. या पॅरलल सिनेमामध्ये सुद्धा त्यांना तो कॉम्प्रोमाइज वाटत होता. कारण डिरेक्टर्स जे करत होते ते पूर्णपणे त्यांना मान्य नव्हतं. म्हणजे संहिता त्यांच्या पटकथेची जर तू बघितलीस जसा हा मगाशी म्हणाला अशोक की त्यांनी त्यांच्या ह्याच्यामध्ये गोळी घातली होती. उंबरठामध्ये सुद्धा त्यांना स्मिता पाटील ही परत घरात जाते असं हवं होतं. किंवा मंथनमध्ये सुद्धा त्यांना निशांतमध्ये सुद्धा त्यांना प्रॉब्लेम होता. तर ते माझ्याशी बोलताना म्हणाले होते की हे कॉम्प्रोमाइजेस आहेत मेघना आणि हे मला करावे लागेल. मी जेव्हा त्यांना कॉम्प्रोमाइजसाठी विचारलं मला माहितीये पण मला तुम्हाला दोघांनाही थांबवायचं नाहीये. पण मला इथे टेलिव्हिजन माध्यमाची गरज म्हणून एक ब्रेक घ्यावा लागणार आहे. पहा फक्त IBN लोक. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतो तेंडुलकरांची. मला तुला विचारायचं आहे तुम्हाला विचारायचं नंतर मी दळवींकडे जाणार आहे. तेंडुलकरांनी आयुष्यात खूप दुःख पाहिलं खूपच दुःख पाहिलं. म्हणजे लहानपणी खूप गरिबी पाहिली घर सोडलं एका गोडाऊनमध्ये ते राहत होते. अगदी आयुष्याच्या शेवटी सुद्धा राजू गेला मुलगा गेला प्रिया गेली मुलगी गेली बायको गेली. म्हणजे मला असं वाटतं की माणसाच्या आयुष्यात जर एवढं दुःख जर त्यांनी अनुभवलं तो एक तर तो कोलमडून पडतो किंवा कडवट होतो. तेंडुलकर असे कधीही झाले नाहीत. उलट दुःखामुळे त्यांच्या लिखाणाची खोली वाढली. काय वाटतं तुला मेघना?
अगदी बरोबर बोललास तू. मला नेहमी त्या एका संस्कृत सुभाषिताची आठवण होते की ज्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की चंदन घासल्यामुळे जास्त सुगंध देतं किंवा सोनं तापवलं तर जास्त चमकतं, ऊस तोडत जावा तसा जास्त गोड होत जातो. तसंच जो मनुष्य खरोखरच ज्याच्यामध्ये खरी ताकद आहे, तो मनुष्य या प्रकारच्या संघर्षांनी, या प्रकारच्या दुःखांनी, वियोगांनी त्याच्यातलं जे पोटेन्शियल असतं ते जास्त ऐरणीवर येतं असं मला वाटतं. आणि तसंच तेंडुलकरांच्या बाबतीमध्ये झालं, कारण बेसिकली त्यांच्याकडे एक साक्षीत्वानी बघण्याची वृत्ती होती. म्हणजे ते एकाच वेळेला माणूस म्हणून आपल्या आयुष्यामध्ये जे काही होतंय ते भोगत असताना त्याच वेळेला बाजूला होऊन त्यांच्यातला लेखक सतत जागा असायचा, ते बघायचे. म्हणजे मी त्यांच्याशी ज्या वेळेला बोलले, त्या मुलाखतीच्या निमित्ताने बोलले आणि इतर वेळेला सुद्धा माझी पुस्तकं देताना मी जायची तेव्हा आमच्या ज्या काही भेटी झाल्या, अगदी मोजक्या 3-4 भेटी, त्याच्या वेळेला जे आमच्या गप्पा झाल्या त्यावेळेला मी त्यांना, ते मला एकदा असं म्हणाले होते, देव या विषयावरनं आमचं बोलणं सुरू झालं होतं आणि ते म्हणाले, तू आणि तुझा देव राहू दे, काय ग माझ्या वाट्याला हे सगळं का आलं?" आणि खरोखर सांगते निखिल, त्यांच्या डोळ्यामध्ये तेव्हा पाणी आलं होतं. आणि तर मी त्यांना म्हटलं, तेंडुलकर ज्याला जाणायचं आहे त्याच्या वाट्याला हे सगळं येणार, आणि तुम्ही ज्या खोलीने ते सगळं जाणलं आणि ज्या सर्व बाजूंनी ते सगळं जाणलं तर तुमचं हे प्राप्त नसणं अपरिहार्य होतं. आणि हे त्यांना माहीत नाही असं नव्हतं. त्यांच्या अगदी सुरुवातीच्या मी जिंकलो मी हरलो मध्ये तो माधव म्हणतो की वेदना, वेदनेनी ती तार पिळवटली जाते आणि त्याच्यातनं जे सूर निघतात ते एरवी निघू शकणार नाहीत. तेंडुलकरांना वेदनेचं महत्त्व कलावंताच्या आयुष्यातलं हे फार सुरुवातीपासून माहिती होतं आणि त्याची अपरिहार्यता आणि अटळता. तर एकाच वेळेला ते माणूस म्हणून अर्थातच त्यांच्या डोळ्यातनं पाणी येणार किंवा माणूस म्हणून ते दुःखात पडणार, परंतु त्याच वेळेला वेगळं होऊन साक्षीत्वानी दुसऱ्याच कोणाच्या तरी आयुष्यात हे घडतंय अशा पद्धतीने बघू शकण्याची त्यांची जी कुवत होती ते देवाघरचं देणं होतं. ते देवाघरचं देणं होतं. म्हणजे दॅट वॉज अ गिफ्ट. म्हणून तर तेंडुलकर तेंडुलकर आहेत. पण बरोबर आहे, तेंडुलकर याच तेंडुलकर मला आहेत. फक्त एक या संदर्भात तू विचारलं ना, की जेव्हा प्रिया गेली आणि 2-3 दिवस मला काही धाडस झालं नाही, मी सारखा जाणारा, पण आता तेंडुलकरांना भेटावं कसं? आता सांत्वन हा प्रकार काही त्यांच्या सगळ्या याच्यात बसत नाही, पण तरी एक भेटणं मला असं वाटत होतं, पण मला मला धाडस होत नव्हतं. कसं, कारण त्यांचं जरा प्रियाचं त्यांना विशेष ते प्रियाचं खूपच खूप होतं, राजूचं खूप होतं. राजूचं खूप दोघंही होतं. गेले तेव्हा खूप त्यांच्याशी होतं. बोलायची हिंमतच हिंमत होत नव्हती. तरी आणि ते- मला आणि मी बघितलं तरी ते ते आपल्याशी बोलत होते. हा नाही, मी तेच म्हटलं की मी आणि चंदू कुलकर्णी मला भेटला, म्हटलं अरे आपण तू तू गेलास का? तर मी पण नाही गेलो. नाही, पण आम्ही एकमेकांच्या सोबतीनं गेलो, त्यांच्या घरी गेलो. तिसराच दिवस संध्याकाळी मी 8 वाजता पोहोचलो. गेलो तर ते नॉर्मल दोघे तिघे होते, नॉर्मल गप्पा चालल्या होत्या तिकडे. आणि एक 10-15 मिनिट आमच्याशी बोलले आणि त्यांनी तयारी केली. त्यामुळे कुठे निघालात? तर मला 26 जायचंय, एका नाटकाचा 100वा प्रयोग आहे, मी कमिट केलेला आहे, मी अध्यक्ष म्हणून येतो, मी तिकडे चाललो. तिसऱ्या दिवशी ते सहजपणानं गेले. हेच तर मला वाटतं मोठ्या माणसाचं लक्षण आहे की लक्षण तो हाच सेगमेंट मध्ये मोठेपणा जगू आहे, शकतो. हाच मोठेपणा आहे. सेगमेंटमध्ये जगू शकतो. एकाच आणि वेळी मला- तो मला- अनेक असू शकतो. मला अजित दळवींना विचारायचं आहे. अजित, मला सांगा की हे जे आहे की वेदना, एका बाजूला प्रचंड वेदना त्यांनी अनुभवली, या वेदनेमुळेच त्यांचं स्थान या आंतरराष्ट्रीय श्रेष्ठ साहित्यिकात आता गेलंय का, झालंय का निर्माण? बरोबर. म्हणजे जसं सोल्जेनिसिननी वेदना नाही, अनुभवली, वेदना त्यांच्या ईस्टर्न आयुष्यात युरोपियन आल्या. नाटककारांनी किंवा तिकडच्या लेखकांनी वेदना अनुभवली, आमच्यातला पण एक विजय तेंडुलकर नावाचा लेखक असा आहे बरोबर की आहे. ज्यांनी आयुष्यभर वेदना अनुभवली आणि तो समृद्ध झाला. बरोबर आहे. अगदी बरोबर आहे. कारण आता मेघना म्हणाली ना, तसं स्वतःच्या वेदनेकडे वेगळं होऊन बघण्याची ताकद त्यांच्यात आहे. आणि त्यामुळेच हे होऊ शकलं. म्हणजे जी तटस्थता त्यांच्या नाटक लिहिण्यामध्ये आपल्याला दिसते, त्यातनं आपल्या लक्षात येतं की कशा प्रकारे ते बघू शकतात सगळ्या गोष्टींकडे. गरिबीचा किंवा दैन्याचा त्यांच्या आयुष्यावर तसा कधीच निगेटिव्ह परिणाम झाला नाही. मात्र ते तिथे जगत असताना, त्या पद्धतीने जगत असताना त्यांना जी माणसं दिसली, जी त्यांच्या समोर आली, ती पात्र म्हणून त्यांच्या नाटकात कुठेतरी आली, किंवा ते जे जगणं त्यांना दिसलं ते जगणं त्यांच्या नाटकांमध्ये आलं. परंतु त्यांच्याकडेही ते अतिशय तटस्थतेने पाहू शकले. म्हणजे स्वतःच्या आयुष्याकडेही तटस्थतेने पाहू शकले. त्यांच्या बऱ्याचशा नाटकांमध्ये प्रोटॅगॉनिस्टच नाही असं आपल्याला दिसतं. म्हणजे सगळ्याच पात्रांकडे ते तटस्थपणे पाहू शकतात. कुठलंही पात्र त्याच्या पलीकडे जात नाही. हे पण एक त्यांचं फारच महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे असं मला वाटतं. आणि त्यामुळेच ते एवढे मोठे नाटककार म्हणून म्हटले जातात. मेघना, मला सांग, एक लेखक म्हणून वेदना कुरवाळली नाही त्यांनी कधी आणि वेदनेपासून तुटले सुद्धा नाहीत. लेखक अशानेच मोठा होतो. मला वाटतं मुळात ते माणूस म्हणून मोठे होत गेले. लेखन हे अनुषंग आहे. मुळामध्ये त्यांचं जे जगणं आहे ना, तू दैन्याचा उल्लेख केलास, वंचित ते किती काळ राहिले किंवा इतरांना मिळून मला मिळत नाही,
जेव्हा माझी लायकी जास्त आहे. एकदा मी तुला सांगतो, मी मराठी साहित्यिक अनेक पाहिले गेले 25 वर्षात. तेंडुलकरांनी कोणाचाच द्वेष केला नाही. तेंडुलकर कोणाविषयी वाईट बोलले नाही. ते नेहमी मुद्द्याचं बोलायचे, विषयाशी बोलायचे, तुमचं ऐकून घ्यायचे. हा मोठेपण आहे मला असं वाटतं. आणि मुख्य म्हणजे त्यामुळे माझ्या वाट्याला जे येते ते बदलणार नाही, ही मॅच्युरिटी त्यांच्यात होती. इतरांच्या द्वेष करून किंवा हे जर मला काही मिळणार असेल तर गोष्ट वेगळी, तसं होणार नाहीये. ह्याचं कारण मीमांसा काहीतरी निराळ्या ठिकाणी आहे. ह्याचा शोध मी निराळ्या ठिकाणी घेतला पाहिजे. अशा प्रकारचं, आता तुम्ही त्याला आध्यात्मिक म्हटलं तर तेंडुलकरांना आवडणार नाही, परंतु फिलॉसॉफिकल असा एक दृष्टिकोन त्यांचा होता की ह्याचा शोध मी निराळ्या स्रोताकडे गेलं पाहिजे घेण्यासाठी, आणि मला नेहमी असं वाटतं की, आणि तेंडुलकरांनीही हे मानलेलं आहे की जगणं प्रथम, त्याच्यानंतर लेखन हे ओसंडलेलं जगणं आहे. मुळात जगणं, मुळात तुमच्या जगण्याला खोली आहे की नाही, मुळात तिथे पाणी आहे की नाही, तर ते पोहऱ्यात येणार. तर त्यामुळे तेंडुलकरांचं जगणं जे आहे ना, अगदी मी तुला सांगते, हा जो माणूस आहे, खांद्यावर डोकं आणि जमिनीवर पाय असलेला हा माणूस, आणि सतत कितीही मोठा होऊ दे, कितीही पुरस्कार मिळू देत, लोकप्रियता असू अगदी, दे, अगदी बरोबर आहे. न्यूज मध्ये असू दे, बट एक ही वॉज ऑलवेज सिनेमामध्ये- रिअलिस्टिक. सिनेमामध्ये एक वाक्य असं म्हटलं जातं की कॅमेरा इज अ कोजिटो ऑफ सिनेमा. म्हणजे कॅमेरा हा सिनेमाचा फिलॉसॉफिकल डोळा आहे. ओके, तर तेच वापरून मी नेहमी असं म्हणतो की तेंडुलकर इज अ कोजिटो ऑफ लाईफ. बरोबर आहे. हा आपला फिलॉसॉफिकल डोळा आहे आपल्या सगळ्यांचा, साहित्याकडे, जगाकडे बघण्याचा. तेंडुलकर हा आपल्या सगळ्यांचा डोळा होता, मन होतं. मी ही चर्चा पुढे चालू ठेवणार आहे, पण आता मला घ्यायचंय ब्रेक. पहा फक्त आयबीएन लोकमत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. लेखन हे ओसंडणारं जगणं आहे असं आता मेघना पेठेंनी सांगितलं, आणि ते खरं आहे. तेंडुलकरांनी जगण्यावर प्रेम केलं, ते जगण्याशी प्रामाणिक राहिले. मी आता जातोय नाशिकला. माझ्याबरोबर आहेत शंकर बोराडे, हे सामाजिक कार्यकर्ते आहेत. शंकर, तुमचा तेंडुलकरांचा जो अनुभव आहे तो अत्यंत वेगळा आहे. मला सांगा, तो नेमका काय अनुभव होता? आम्ही तरुण मुलांनी त्या काळामध्ये आंतरजातीय विवाह केलेल्या सगळ्या मित्रांना एकत्र करायचं काम चालवलेलं होतं. खरं म्हणजे 80च्या नंतरच्या दशकामध्ये असं आपण बघतो की समाज परिवर्तनाच्या चळवळीतल्या तरुण मुलामुलींनी स्वतःच्या आयुष्याचे निर्णय स्वतःच घेतलेले होते. काहींना त्यासाठी फार मोठा संघर्ष करावा लागला, किंमत चुकवावी लागली होती. अशा वेळेला तेंडुलकरांसारखा माणूस आमच्याबरोबर येतो, त्यावेळेच्या तरुण मुलामुलींच्या समस्या समजून घेतो, त्यांना लग्नाविषयी काय वाटतं, त्यांना जातीविषयी काय वाटतं हे तेंडुलकर समजून घेतात. एवढंच नाही तर त्यांचं जे म्हणणं आहे ते माध्यमामार्फत लोकांपर्यंत पोचवतात. हे मला फार वेगळं असं वाटतं. खरं म्हणजे त्यांचा आणि आमचा जो काही संपर्क असेल तो नाटककार तेंडुलकरांशी नव्हता, तर विविध सामाजिक चळवळीमध्ये काम करणारे जे वेगळे कार्यकर्ते आहे त्या कार्यकर्त्यांचं मानस समजून घेण्याचा प्रयत्न, त्या कार्यकर्त्यांना ऊर्जा देण्याचा प्रयत्न हा तेंडुलकरांनी फार मोठ्या प्रमाणावर केलेला आहे. आणि म्हणून नाटककार, कलावंत याच्या पलीकडे जाऊन विविध सामाजिक उपक्रमामध्ये जी तरुण मुलं मुली आहेत त्यांचं ऊर्जा केंद्र मला तेंडुलकर वाटतात. अगदी बरोबर आहे शंकर. त्यांनी तेंडुलकर सर्व- कायम कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहिले. माझ्याबरोबर आता एक आहे तिस्ता सेटलवाड, ज्यांनी गुजरात दंगलीमधल्या दंगलग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी जंग पछाडले आहेत, सुप्रीम कोर्टात धाव घेतली. तिस्ताच्या पाठीशीही तेंडुलकर सतत उभे होते. सिटीजन्स फॉर पीस अँड जस्टिस मध्ये तेंडुलकर मला वाटतं अध्यक्ष आहेत. तिस्ता, मुझे लगता है कि विजय तेंदुलकर आपके आंदोलन में हमेशा आपके साथ थे. क्या अनुभव था आपका? निखिल, स्पष्ट मराठी न बोलण्यासाठी मी क्षमा चाहती हूँ. लहानपणीपासून मला आठवत आहे की घाशीराम कोतवाल नाटकवरती जेव्हा बॅन झाला होता तेव्हा माझे वडील अतुल सेटलवाडनी तेंदुलकर साहेबांचा केस बॉम्बे हायकोर्टमध्ये लढले होते. माझ्यासाठी, आमच्यासाठी व्यक्तिगत रूपामध्ये सिटीजन्स फॉर जस्टिस मध्ये गुजरात 2002 चे नरसंगरनंतर तेंदुलकर साहेब आमचे ट्रस्टचे अध्यक्ष होते. गुजरातचे न्यायाची चळवळीमध्ये त्यांनी पुढाकार घेतला आणि वेलम वेली आम्हाला सपोर्ट दिला. दोनदा माझ्या बरोबर गुजरात आले होते ते.
2005 मध्ये आणि 2007 मध्ये ते कमजोर झाले होते स्वास्थ्यामध्ये आणि मला दर आठवडी मला कमीत कमी 3 SMS ते पाठवायचे की तिसरा तू कर, तू तुझी लढाई लढ आणि आम्ही तुमच्या बरोबर आहे. जेव्हा ही खबर फैली की तेंडुलकरचं देहांत झालं, कमीत कमी 30 ते 50 फोन माझ्या गुजरातवरून आले आहेत मुसलमानांचे कि एक बहुत नेक इंसान हमारे बीच में से गया है, आपको हिम्मत दे. ये तेंदुलकर साहेबांची नेक एक कॉन्ट्रीब्यूशन थी की वो सीजेपी के प्रेसिडेंट थे. अगदी तिस्तानी अगदी बरोबर सांगितलं. आणि मला असं वाटतं की कायम कार्यकर्ते किंवा जो कोणी संघर्ष करणारा माणूस आहे, त्यांनी आयुष्यात खूप संघर्ष केला. संघर्ष करणारा जो माणूस आहे, म्हणजे मला आठवतंय महानगरवर जेव्हा शिवसेनेने हल्ले केले किंवा इतर दहशतवाद्यांनी हल्ले केले, तेव्हा तेंडुलकर जो मोर्चा निघाला त्याच्या अगदी पुढे होते. त्यांना कोणी न बोलता आणि न बोलता कोणतेही मोठं भाषण न करता तेंडुलकरांचा स्पर्श, त्यांनी खांद्यावर ठेवलेला एक हात, या सगळ्या कार्यकर्त्यांना, लढणाऱ्या माणसांना जो धीर देऊन जात होता, तो मला असं वाटतं त्याला काही तोड नाही. मला पुन्हा एकदा ब्रेक घ्यायचा आहे. पहा फक्त आय बिल्लो. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तेंडुलकर तपासणं अवघड आहे हे आज पुन्हा एकदा माझ्या लक्षात आलं. त्यांचे इतके पैलू आहेत की कुठचा हातात घ्यावा आणि कुठचा सोडावा हे मला कळत नाही. पण आता शेवटी हा माझा शेवटचा सेगमेंट आहे. तेंडुलकरांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य होतं तरुण पिढीशी कायम संवाद राहिला. मी जातोय पुण्याला मनस्विनीकडे. मनस्विनी तरुण नाटककार आहे. आजच्या कॉन्टेम्पररी प्रश्नावर तिने अलीकडच्या काळात नाटकं लिहिलेली आहेत आणि तेंडुलकरांचं तिच्यावर विशेष प्रेम होतं. मनस्विनी, मला सांग, कसा होता तुमचा डायलॉग? मला असं वाटतं की तेंडुलकर हे सतत आमच्यासाठी, म्हणजे माझ्यासाठी तर नेहमी ते इतके अप्रोचेबल होते की त्यांना कधीही फोन केला आणि त्यांना म्हटलं मला यायचं आहे, मला बोलायचं आहे, तर ते नेहमी अवेलेबल असायचे. म्हणजे फक्त माझ्यासाठी नाही, अख्ख्या म्हणजे नाटकातल्या किंवा इतरही क्षेत्रातल्या तरुण मुलांसाठी ते नेहमीच अप्रोचेबल राहिलेले आहेत असं मला वाटतं. ते एक मित्र म्हणून वाटायचे. म्हणजे त्यांच्यात आणि आपल्यात वयाचं अंतर आहे हे जाणवायचं नाही अनेकदा असं मला वाटतं. आणि मला म्हणजे एकदम आठवलं की ते जेव्हाही नाटकाला, म्हणजे ते आमची नाटकं बघायचे, ते आवर्जून विचारायचे की कुठे आहे, काय काय चाललं आहे. आणि ते नाटकाला येताना नेहमी कोणाला तरी घेऊन यायचे आणि ते नेहमी तिकीट काढायचे. म्हणजे त्यांच्यासाठी पास जरी ठेवला तरी ते म्हणायचे की नाही, तुम्ही मुलं काहीतरी करू इच्छिताय तर मी तिकीट काढूनच नाटक बघणार. तर मला वाटतं की ही खूप महत्वाची गोष्ट आहे. बरोबर. या गोष्टीमुळे खूप दिलासा. माझ्याबरोबर संतोष अयाचित आहे की ज्यांनी तेंडुलकरांवर डॉक्युमेंटरी बनवली हिंदीमध्ये. संतोष, मला सांग, तुझा काय अनुभव होता? तू सुद्धा डॉक्युमेंटरी बनवण्यासाठी त्यांच्याकडे गेलास आणि मग तेंडुलकर काय म्हणाले? नाही, सुरुवात तर जेव्हा मी त्यांच्या संपर्कात आलो त्यावेळेस डॉक्युमेंटरी बनवायची असं काही ठरवलेलं नव्हतं. पण ज्यावेळेस मी त्यांच्याकडे जायला लागलो त्यावेळेस मला असं लक्षात आलं की हे जे बोलतायत याचं एकसंध काहीच डॉक्युमेंटेशन नाही आहे. 2-2.5 वर्षापूर्वीपर्यंत त्यांच्यावर एकसंध टेलिव्हिजनमध्ये किंवा आपण त्या मीडियममध्ये म्हणूयात काहीही एकसंध त्यांच्यावर बनवलेलं नव्हतं. आणि बोलता बोलता एक दिवस असं झालं की ते मला, त्यावेळेस ते पिस्तुलाचा आणि त्या मोदींचं प्रकरण झालं होतं आणि ते मला असं म्हणाले की मी आता यानंतर काही बोलणार नाही आहे, मी निवृत्त होणार आहे सामाजिक आयुष्यातून. त्या 2 दिवसात मी खूप डिस्टर्ब झालो आणि मला असं वाटलं की आपण नेहमी जातो तर ते जे बोलतायत ते हे सगळं खूप महत्त्वाचं आहे. त्याचं जर एकत्रित एकसंध असं जर डॉक्युमेंटेशन झालं टेलिव्हिजन मीडियममध्ये तर मला असं वाटतं ते खूप छान होईल. ज्यावेळेस मी त्यांच्याकडे पहिल्यांदा हा विषय काढला त्यावेळेस ते म्हणाले की नको. आणि नंतर मी अगदी पुढे जाईल आणि ज्यावेळेस फिल्म बनली त्यावेळेस आणि ज्यावेळेस त्यांनी पाहिली त्यावेळेस त्यांनी मला मेल पाठवला आणि त्यांना कन्सर्न होता की हे सगळे पैसे तू कुठनं आणशील, हा सगळं खर्च कसा करशील. हे सगळं दुःख आहे. हा सगळा 1 तास जो दुःखाचा पसारा आपण मांडलेला आहे की आपला बाप निघून गेलेला आहे. कार्यक्रमाच्या शेवटी तू काय म्हणशील? नाही, आपला बाप देहाने निघून गेलेला आहे. कारण त्यांच्या संहिता श्रीमंत होत्या आणि त्या संहिता जिवंत ठेवण्याचं काम निखिल आपल्याला करायचं आहे.
ती आपली विरासत आहे आणि ते जिवंत राहील तोपर्यंत तेंडुलकर आपल्यातनं जाणार नाहीत. दुसरं मला एकच वाटतं, त्यांच्या दंबद्वीपचा मुकाबलामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की प्रन्नारायण शेवटी म्हणतो त्यातलं एक कॅरेक्टर, की मी वटवाघळासारखा जगाकडे बघतो, जग उलटं दिसतं पण सत्य सरळ दिसतं. तेंडुलकरांची नेमकी हीच भूमिका होती, कुठल्याही गोष्टीकडे बघायची आणि म्हणून त्यांनी जे प्रस्थापित जे जे काही होतं ते उलटं करून बघितलं आणि त्यातनं त्यांना जे सापडलं ते सरळ सत्य होतं. मी एकच फक्त सांगते की त्यांचं अशिपाखरे येती नाटक होतं, त्याच्यामधला जो अरुण सरनाईक आहे तो त्या सरूला बघून मनाशी म्हणाला की असं काही पुन्हा आमच्या वाट्याला येणार नाही, असं काही कोणी कोणाला दुसऱ्यांदा भेटत नसतं. मला तेंडुलकरांविषयी हेच म्हणायचं आहे. दुसरे तेंडुलकर नाहीत, पुन्हा आम्हाला ते भेटणार नाहीत, परंतु त्यांच्या संहितांच्या रूपाने ते आमच्याबरोबर आशीर्वादासारखे आणि प्रेरणा म्हणून सतत आहेत. अगदी बरोबर आहे. असं काही आपल्या वाट्याला पुन्हा येणार नाही. ह्याच नोटवर मला हा कार्यक्रम संपवायचा आहे. तेंडुलकर मला नेहमी सांगायचे, नियती आणि इच्छाशक्ती हातात हात घालून जातात. त्यांच्या एका सिनेमात सुद्धा हा संवाद आहे. तेंडुलकर गेले ही आपली नियती आहे. आपली इच्छाशक्ती असायला हवी. तेंडुलकरांचं साहित्य, त्यांची नाटकं, त्यांचे सिनेमे जपण्याची आणि समजून घेण्याची. तरुण पिढीने हे केलं, हा वारसा पुढे चालवला, तर मला वाटतं तेंडुलकरांना खरी आदरांजली तीच ठरेल. शेवटी इतकंच म्हणेन, तेंडुलकर तुम्ही आम्हाला खूप दिलत, तुम्ही आम्हाला घडवलत, तुम्ही आम्हाला बिघडवलत. आम्ही तुमचं ऋण पुरं नाही करू शकणार. धन्यवाद.